ते 1.5 किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे चिखलमय झालाय। नागरिकांना जीव धोक्यात घालून ये जा करावी लागते। संबंधित यंत्रणांनी तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी परिसरातल्या नागरिकांकडून करण्यात येते। घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी। तर चिखलाचा त्रास होतो आहे आणि याचं मुख्य काम आहे बुलेट ट्रेनचं काम सुरू आहे आणि त्यामुळे या ठिकाणचा रस्ता चिखलात गेलेला आहे। त्यामुळे एकतर या कामामुळे रस्त्याची रुंदी कमी झालेली आहे आणि उरला सुरल्या रस्त्यावर सध्या चिखलाचं साम्राज्य आणि उंच सखल असा भाग तयार झालेला असल्यामुळे नागरिकांना कसरत करावी लागते। वसई विरार शहरामध्ये सध्या पावसानं विश्रांती घेतली असली तरी काही ठिकाणी रस्त्याची दयनीय अशी अवस्था पाहायला मिळत आहे। मी सध्या आता नालासोपारा पूर्वेकडील गौराई नाका या रस्त्यावर आहे। आपण जर बघितलं तर हे चिखलाचं साम्राज्य पसरलेलं आहे। सध्या मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेलचं प्रोजेक्ट चालू आहे आणि या ठिकाणी जर पूर्णपणे चिखलाचं साम्राज्य या रस्त्यावर आहे। आपण हे बघू शकता की या चिखलातूनच पायपीट करत नागरिकांना ये जा करावी लागते, बाईक स्वारांना ये जा करावी लागते। येथे मोठ्या प्रमाणात अपघातही होतात कारण की चिखल असल्यामुळे गाड्या ज्या आहेत त्या स्लिप होण्याचे चान्सेस आहे। समोर जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरचा हा रस्ता पूर्णपणे चिखल झालेला आहे। रेल्वेच्या बाजूला प्रोजेक्ट चालू आहे त्यामुळे गाड्यांची ये जा मोठ्या प्रमाणात असते आणि या ठिकाणी कोणताही रस्ता हे जे चिखल आहे साफ करण्याचं काम या रेल्वे अधिकाऱ्यांनी किंवा रेल्वे प्रोजेक्टच्या प्रशासनाने केलेलं नाहीये। त्यामुळे येथील जे नागरिक आहेत यांना पूर्णपणे या चिखलातूनच जावं लागतं। जर पावसाळा सुरू झाला, प्रचंड पाऊस झाला तर मात्र त्यांची हालत जी आहेत हे बेकार होते। मात्र कडकडनं यांना या रस्त्यावरून ये जा करावी लागत आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागते। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, नालासोपारा। आणि आता बातमी आहे संभाजीनगरमधून। संभाजीनगर महापालिकेमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे। महापालिकेच्या तब्बल 23 नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटिसा बजावण्यात आल्या। त्यामुळे आगामी काळामध्ये संभाजीनगर महापालिकेची